नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल, तलाठी भरतीची तयारी करत असाल किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी स्पेशल आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा संपूर्ण सिलेबस फ्रीमध्ये शिकवणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला डेली बेसिसवरती अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. पूर्ण सिलेबस फ्रीमध्ये असणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, तर फक्त आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आता बघा, या ठिकाणी प्रश्न काय केलेला आहे की ए आणि बी एक काम 2100 रुपयात करण्याचे मान्य करतात. ए एकटा ते काम 6 दिवसात पूर्ण करतो आणि बी तेच काम 10 दिवसात पूर्ण करू शकतो. तर एचा त्यामधील वाटा किती, असा प्रश्न केलेला आहे. आता या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत बघा कशी आहे. सुरुवातीला दोन व्यक्ती आहे, ए आणि बी, दोघांचं नाव लिहून घ्या. या ठिकाणी लिहिलं मी ए, त्याच्यानंतर लिहिलंय बी. ठीक आहे. त्याच्यासमोर लिहायचं आहे मित्रांनो त्यांना लागणारे दिवस. एला किती दिवस लागत आहेत ते काम करण्यासाठी? 6 दिवस, 6 लिहिले. बीला ते काम करण्यासाठी 8 दिवस लागत आहे, 8 लिहिले. याच्या पुढे आता हे दिवसाची संख्या आहे. मग किती काम करायचं आहे माहिती नाही. मग ते काम काढत असताना काय करायचं आहे, या दोन्ही संख्येची काढायची लसावी. 6 आणि 8 याची लसावी येणार मित्रांनो 24. ठीक आहे. मग आता यानंतर काय करायचं आहे, हे 6 दिवसात 24 काम करतात. मग एका दिवसात किती काम करेल? 24ला 6 ने भागलं तर 6 चुक 24 येणार, म्हणजे 4 काम करतोय एका दिवसात. ठीक आहे. त्याच्यानंतर 24 काम 8 दिवसात पूर्ण करतोय बी. मग एक काम एका दिवसात किती करतोय, तर 24ला 8 ने भाग द्या, 8 त्रिक 24, 3 येईल. ठीक आहे. मग पुढे बघा, आपल्याला या ठिकाणी एचा वाटा विचारलाय. मग या दोन्ही एका दिवसात किती काम करतोय, हे दोघे एका दिवसात किती काम करते, तर 4 अधिक 3 केले तर 7 येईल मित्रांनो. ठीक आहे. दोघांचे एका दिवसाचं काम 7 आहे. आता पुढे क्रिया कशी करायची बघा. एचा वाटा विचारले, मग ए बरोबर लिहून घेऊ आपण. दोघे मिळून एका दिवसात 7 काम करताय. ठीक आहे. 7 काम करत आहे. मग एचा गुणोत्तर एका दिवसाचं काम किती आहे मित्रांनो? 4. 4 लिहा अंशामध्ये आणि गुणाकारामध्ये लिहायचं आहे. दोघांना किती रुपये मिळत आहे? 2100 रुपये या ठिकाणी लिहून घ्या. ठीक आहे. आता भागाकाराची क्रिया करा, आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळतो. बघा, 7 एका 7, 7 त्रिक 21, 0 2 कॅन्सल करून इथे लिहिले. 300 गुणिले 4 केले तर 4 त्रिक 12, म्हणजे 4 त्रिक 12 आणि वरचे 2 शून्य कॅन्सल करून इथे लिहिले. म्हणजे 1200 रुपये हे अचा वाटा असणार आहे. पर्याय ए मध्ये बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे मित्रांनो. अशाच पद्धतीने दररोज शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.